मराठी सिनेसृष्टीला सामाजिक चित्रपटांची फार मोठी परंपरा लाभली आहे. या चित्रपटांनी नेहमीच समाज प्रबोधनात मनोरंजनाचंही काम केलं आहे. याचप्रमाणे निर्धार या आणखी एका महत्त्वपूर्ण चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. आजच्या काळातील भ्रष्टाचार जो केवळ समाजालाच नव्हे तर संपूर्ण देशालाच पोखरतोय, यावर हा चित्रपट भाष्य करतो. असाध्य वाटणाऱ्या उद्दिष्टांसाठी ठाम निर्धार केला तर कठीण गोष्टीही शक्य होऊ शकतात, असाच प्रबळ निर्धार दाखवणारा आगामी मराठी सामाजिक चित्रपट निर्धार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. या चित्रपटाचा आढावा लाईव्ह मराठीने घेतला आहे. सर, काय सांगा आपण सिनेमाविषयी? हा सिनेमा एक वेगळ्या उद्देशाने आम्ही बनवतात ना. इनफॅक्ट आजच्या तरुण पिढीला काहीतरी हे मिळावं, प्रेरणा मिळावी. काय आता जे समाजामध्ये करप्शन वाढलेलं आहे आणि म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि त्यात बरेचसे मोठमोठे ऑफिसर्स सुद्धा गुंतलेले आपण आजकाल वाचता. तर आमच्या जे लेखक आहेत त्यांना वाटलं की ह्याच्यातून काहीतरी आपण आजच्या पिढीला काहीतरी एक ज्ञान द्यावं म्हणा किंवा मोटिवेशन द्यावं, त्यांना प्रेरणा मिळावं, म्हणून त्यांचा हा उद्देश आहे की करप्शन नष्ट करण्याचा. साधारणतः फिल्म आजचा जर ट्रेंड बघता, फिल्म कितपत भरारी घेण्यासाठी चांगलीच भरारी घेईल, चांगलीच भरारी घेईल आणि लोकांनी घ्यावी. इनफॅक्ट लोकांना तुम्ही यातून काय संदेश देऊ शकाल? किंवा संदेश म्हणजे हाच की आता येणाऱ्या पिढीने, आपल्या पालकांनी आपल्या मुलांना हे सगळे नवीन काय म्हणतात सांस्कृतिक असं नाही म्हणा, संस्कृती आपली घडावी, मुलांना चांगलं शिकवावं, हे करावं. आणि एकच उद्देश आहे की करप्शन हटावं. चित्रपटामध्ये भूमिका आहे का, जी काय 5 मुलं आहेत जी वेगळं काहीतरी करतायत ही सिस्टीम बदलण्यासाठी किंवा या सिस्टीम मधलं करप्शन घालवण्यासाठी. त्यापैकी एका मुलाचा बाप आहे मी. आणि हे जे काय 5 कल्प्रिट मंडळी आहेत ज्यांनी हे काहीतरी केलेलं आहे या चित्रपटात, ज्यासाठी ही मुलं पेटून उठली आणि त्या विरुद्ध मुलं काहीतरी करतायत. या 5 पैकी मी एक आहे. तो पंजाबी आहे. सक्सेना इंडस्ट्रीज नावाची त्याची इंडस्ट्री आहे, त्याचा मालक तो आहे. बाकी कथा मला वाटतं चित्रपट बघून तुम्हाला जास्त कळेल. या चित्रपटाची टॅगलाईन तुम्ही काय सांगा? वाईट गोष्टी बदलता येतात, त्या बदलण्याचा निर्धार आपण करावा लागतो आणि तो तरुण मंडळीने करावा अशी अपेक्षा या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक आणि आम्ही आमच्या सगळ्यांची आहे. नमस्कार, मी पल्लवी पटवर्धन. निर्धार या चित्रपटामध्ये वीणा म्हणून एक भूमिका करते, जी राजकारणामध्ये आहे, आमदार वगैरे आहे, समाजसेविका आहे. भूमिका खूपच सुंदर आहे आणि ताकदीची भूमिका आहे. आणि आत्ता जे चाललेलं आहे भ्रष्टाचार विरोधी हा सिनेमा, आणि हा सिनेमा खूपच आवडेल लोकांना, कारण आत्ताच्या वातावरणामध्ये असे सिनेमे होणं खूप गरजेचे आहे, जे से देणारे आहेत, काहीतरी सांगणारे आहे, याच्यामधनं लोकांना काहीतरी घेण्यासारखं आहे. तर हा चित्रपट अतिशय उत्तम आहे आणि त्याची वनलाईनच खूप सुंदर आहे. मी दीनानाथ जनार्दन वालावलकर. मी पद्मजा दीनानाथ वालावलकर. चित्रपटाचं कथानक मी लिहिलं आहे. कथानक लिहिताना आजचा जो अतिशय जिवंत किंवा प्रत्येक सिटीजनला, व्यक्तीला सतवणारा जो विषय आहे, करप्शन, याबाबत या चित्रपटात लिहिलंय. करप्शनवर खूप चित्रपट येऊन गेले. प्रत्येक चित्रपटामध्ये करप्टेड व्यक्तीला ठार मारतात किंवा जेल होतो, परंतु त्याच्यावरचा उपाय काही मिळत नाही आपल्याला, आणि तो उपाय सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. करप्शन कसं कमी होईल, कोणत्या ताकदीने, कोणत्या संघटनेकडे, कोणत्या ग्रस्तांकडे एक करप्शन कमी होईल, तो प्रयत्न या चित्रपटात केलाय मी. आणि सामाजिक दर्जाचा चित्रपट आहे, सगळ्यांनी तो पाहण्यासारखा चित्रपट आहे. कारण इथे हा जो विषय, हा प्रत्येकाचा अगदी जिव्हाळ्याचा म्हणा किंवा प्रत्येकाला भेडसावणारा विषय आहे. प्रत्येक व्यक्ती, लहान सहान मोठी व्यक्ती, या विषयाने आज संपूर्णपणे त्रासलेली आहे. म्हणून मला वाटतं हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि हो कमी कसा करावा, त्याच्यावर उपाय काय,
ते सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि मला वाटतं प्रत्येकाने हा चित्रपट पाहावा आणि जो मार्ग जो आहे तो यात दाखवलेला आहे. धन्यवाद. रेटिंगच्या या विभागामध्ये हां ज्यात नवीन फॅन्टसी फिल्म येत आहेत हां मला याच विषयावर ही कथा निवडावीशी का वाटली की बाबा आपण ही कथा हां हां बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे. आजचं जीवन असं आहे, चित्रपट म्हटलं की मनोरंजन हा एक सगळ्यांचा असा एक चित्रपट म्हणजे मनोरंजन, म्हणजे काहीतरी सांगायचं सामाजिक आणि काहीतरी मनोरंजन. पण मी तसं काय केलेलं नाही. आपल्याला जे काही सांगायचं आहे तेच सांगण्याचा प्रयत्न केला. मनोरंजन करून पण त्याचं एक वेगळं वळण मिळतं चित्रपटाला. तर तसा मी काय प्रयत्न केला, या लोकांनी यातून घ्यावं काहीतरी. आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा लोकांनी यातून काहीतरी घ्यावं. मनोरंजन म्हटल्याप्रमाणे तोही विषय आहे, परंतु तो विषय तेवढासा याच्यामध्ये तुम्हाला आढळणार नाही. संपूर्णपणे हा विषय लोकांसाठी तयार केलेला आहे आणि या विषयातून लोकांना काहीतरी बरंच आम्हाला सांगायचं आहे. मी अभिनेता मिलिंद ओके. या सिनेमात मी एका पोलिसाचं कॅरेक्टर करतोय. आमच्याबरोबर गिरीश सर आहेत, पल्लवी मॅडम आहेत, ओळके सर आहेत आणि एन डी सर आहेत. आम्ही एकत्रित या सिनेमामध्ये एक असं कांड करतो ज्याच्यामुळे आमची मुलं आम्हाला चांगल्या रस्त्यावर घेऊन येण्यासाठी एक वेगळा मार्ग निवडतात. तो मार्ग काय आहे हे तुम्हाला सिनेमा बघितल्यावर नक्की कळेल. आणि मी आशा करतो की तुम्ही सगळेजण तो सिनेमा पाहाल आणि यशस्वी कराल. अतुल सुपारी कॅमेरामॅन. या चित्रपटामध्ये तुम्ही विशेष समजा काय अँगल्स बनवणार किंवा फोटोग्राफी म्हणून काय करणार? म्हणजे काय अँगल्स वगैरे स्क्रिप्ट प्रमाणे आम्ही चाललो. नथिंग एल्स. आणि डायरेक्टरचे विजन्स, माझे विजन्स मिळून आम्ही हे सगळं वी आर डिसाइडिंग द अँगल्स, फ्रेमिंग, एव्हरीथिंग. इट्स नॉट ओनली मी, माझे डायरेक्टर सुद्धा आहेत, ते माझ्याबरोबर सहभाग आहेत ह्याच्या सगळ्यात. आणि आय एम डिसाइडिंग अकॉर्डिंग टू अ स्क्रिप्ट, द लुक, एव्हरीथिंग. म्हणजे लुक पण म्हणजे काय पाहिजे आम्हाला, काय नको आहे, कसं काय पाहिजे, हे नाईटचे शॉट्स कसे घ्यायचे, काय घ्यायचे, तर डिसाइडिंग म्हणजे तसं आम्ही डिसाईड करून हे करतो. म्हणजे मी फ्रेम लावतो, आय स्पीक, म्हणजे मी त्यांच्याशी बोलतो आणि मग वी टेक अ डिसिजन, नाही असं करूया तसं करूया दॅन. बट वी केम हिअर टू कोल्हापूर ॲटलीस्ट 3-4 टाइम्स बिफोर शूटिंग. म्हणजे शूटिंगच्या आधी मी 3-4 वेळा आलो आम्ही इकडे. वी डिड अ गुड रेकी. आणि आमची प्रोडक्शन टीम पण होती, इकडचे पण होते, लाईन प्रोड्युसर्स अजय खाडे, यांच्याबरोबर आम्ही सगळं हे केलं. आणि इकडचे काही आर्टिस्ट सुद्धा आहेत आमच्या फिल्ममध्ये. मुलं आहेत, काही 2-4 मुलं इकडची आहेत, काही दुसरे आर्टिस्ट पण इकडचे आहेत, मोठे आर्टिस्ट पण, सगळं मिळून आम्ही. या चित्रपटामध्ये डॉक्टर गिरीश ओक, सौरभ गोगटे, पल्लवी पटवर्धन, प्रज्ञा केळकर, मिलिंद ओके, उमेश बोळके, अभिनव कुरणे, जान्हवी सावंत, ऋतुजा कानोजिया, अथर्व पाटील, श्रेयस मोहिते, दीनानाथ वालावलकर, युवराज झुगर, केतकी पाटील, पल्लवी प्रसाद, आनंद पाटील, सुरेंद्र केतकर, विद्या डांगे, एन डी चौगले, महेंद्र पाटील, कोमल रणदिवे आदी कलाकार अभिनय करतायत. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिलीप भोपळे यांनी हातात घेतली. ब्युरो ऑफिस, लाईव्ह मराठी. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज, आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.